असल कोकणी चवीची मालवणी बांगडा आमटी आज मी तुमका अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवते. जाडसर वाटण, तिखट आंबट चव आणि बांगडे ही रेसिपी भात किंवा भाकरी सोबत एकदम भारी लागता. चला तर मग दाखवते ही आमटी करायची कशी. रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. त्यासाठी पहिल्यांदा बाजारातून 4-5 ताजे फडफडीत बांगडे घेऊन या. स्वच्छ धुवा आणि तुकडे करून त्यांना मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून बरी चोपडून 10 मिनिटात तसे ठेवा. म्हणजेच मॅरिनेट करून ठेवा. अशी मॅरिनेट करून ठेवला ना तर मासे एकदम सॉफ्ट होतील आणि आमटी खूप चव येते. चला तर मग आता मालवणी वाटप दाखवते. आता एक मिक्सर घ्या. त्यात घाला किसलेला खोबरा, 1 कांदो, 2 हिरव्या मिरच्या, आला लसूण, 4-5 तिरफळा, 2 चमचे चिंच, 4-5 मिरी, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचो बडीशेप आणि 2 चमचे धणे. आता ह्याच्यात घाला भिजवून ठेवलेलं मिरचो. मी आधीच 4 ते 5 बेडगी मिरचो भिजवून ठेवलेला आहे. भिजवून ठेवल्यामुळे काय होता, ती मिरची ना पटकन मिक्सरात लागता, एकदम पातळ वाटप होता. आता ना मिक्सरात घाला थोडंसं पाणी आणि ह्या सगळ्या ना मिक्सर एकदम भारी पातळ असं लावून घ्या. पातळ केलात ना तरच आमटी खरी चव येतली आणि ह्याच वाटप ना ह्या आमटी खरी चव देता. चला तर मग आता सगळा तयार असा. आता बनवूया आमटी. गॅसवर एक कढई किंवा टोप तापत ठेवा आणि त्यात तेल घालून त्यात घाला एक बारीक चिरलेलो कांदो परतून घ्या आणि गुलाबी रंग येलो की त्यावर घाला 1 चमचो लाल तिखट. आता तिखट आपल्या हिशोबाने घाला, नाही तर सांगशात तिखट अति झाला म्हणून. आमच्याकडे एवढंच तिखट खातात. आता ह्या कांद्यावर घाला आपण जर करून ठेवला ना तर वाटण चांगला मिक्स करा आणि मिक्सर धुवून तापण पाणी घ्या. आपण वाटण जराही फुकट घालवायचं नाही, शेवटी पैसे लागतात ना. आता या वाटपाक चांगली उकळी काढा. या वाटपाक बुडबुडे येऊ लागले की त्यात घाला बांगड्याचे तुकडे, म्हणजेच या पिक्चरचं मेन हिरो. आणि हे तुकडे घालून झाले की ढवळू नका, मस्तपैकी उकळी येऊन द्या. उकळी येऊ लागली की त्यात घाला चवीप्रमाणे मीठ. आपण बघा आधी बांगड्यात मीठ लावलेलं असा, त्यामुळे चवीप्रमाणेच मीठ घाला. एकदम हलक्या हातान बांगडे वर खाली करून घ्या. जास्त ढवळू नका, नाही तर काटे आणि मासू वेगवेगळं होतं. आता अशीच 5-6 मिनिटं ही आमटी उकळू द्या. काय भारी वास सुटलो घरभर माहिती. आता परत हलक्या हातान एकदा मासे जरा हलवून घ्या, म्हणजे आपण पण समजता की मासू शिजलो चिकटलो. आता आपली बांगडीची आमटी तयार होतीलेली असा. वरून घाला थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करा. तर तयार असा आपली अस्सल मालवणी बांगड्याची आमटी. भाकरी, भात, चपाती कशासोबतही खावा चांगलीच लागते. मी एका आमटी म्हणते, पण तुम्ही कढी म्हणतालात, काही जण सार म्हणतालात. सगळ्यांकडे वेगवेगळे शब्द वापरले जातात, पण शेवटी काय बांगड्याची आमटी सेमच असतं. आणि ही जी मी दाखवलंय ती आमच्या घरी केली जाणारी बामणी पद्धतीची बांगड्याची आमटी असा. चला तर मी आता तुमका दाखवते मी बांगडू फ्राय कसं करते. आता बांगड्याच्या तुकड्यावर घाला मस्तपैकी मीठ, लाल तिखट, झणझणीत लाल तिखट घाला, कमी करू नका. आणि वरतून घाला थोडीशी हळद, 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकली ना काय बांगडो एकदम भारी लागतं. आता घाला कोकम गुळ. आता तुमच्याकडे कोकम गुळ नसलो तर चिंच घाला. चिंच आधी भिजत ठेवा आणि त्याचं कोळ काढा आणि मग माशांना लावा, झाला. तर आता हे मासे मस्तपैकी मसाल्यात आपडून थपडून मस्तपैकी मॅरिनेट करून घ्या आणि 10 मिनिटं ठेवा. आता हे बांगडे ना कुरकुरीत भाजीचे असतील ना तर मस्तपैकी तांदळाचं पीठ घ्या, जरासं मसालो घाला, त्यात घाला थोडंसं रवो आणि थोडंसं मीठ, सगळं एकत्र मिक्स करा आणि बांगड्याचे तुकडे एक एक करून त्यात घोळवून घ्या. जास्त थापून लावू नका, नाही तर बेकार लागतं. थोडंसं कट करा. आता लोखंडाच्या तव्यावर ऐका, लोखंडाच्या तव्यावर मासे भाजायचे. लोखंडाच्या तव्यावर मस्त तेल गरम करा आणि एक एक पीस मस्तपैकी तेलात सोडा. आता हे बांगडे एक एक करून छानपैकी आलटून पालटून भाजून घ्या आणि जास्त मोठं गॅस भगा करून ठेवू नका, नाहीतर बांगडे जळतली. समजला ना? बघा कसे चमचमीत दिसतात ना. आता एक एक मासो पलटून भाजून घ्या. बघा मसाल्याचं कोट कसं घट्ट बसलो. नाही तर थंड तेलात मासे घातलात ना की झाले उघडे ते मासे. मसालो बाजूक आणि मासो बाजूक, मग काय खातालात त्याच्यात फुस. बघा कसं धूर येता माशातून. ह्यो माशाचा वास ना आमच्या घरभर पसरला आणि आमचं मन तर खिडकीतच येऊन बसलो. कधी एकदा मासो खातोय आणि कधी एकदा झोपतोय. तर आता हे मासे बाजू करून घ्या आणि तव्यावरच लावून ठेवा, म्हणजे हे कुरकुरीत होतले. आणि बाकीचे उरलेले सगळे मासे तव्यात घालून घ्या. आता आधी सांगितले तसेच जराशी मीडियम गॅसवरच मासे भाजा, करपून टाकू नका, नाही तर तुमकाच खराब लागतले. आता हे मासे टिश्यू पेपरवर काढलंय, म्हणजे असं समजा नकाच मी श्रीमंत असे, पण दाखवच असता ना व्हिडिओत म्हणून दाखवलंय. तर आपलं खमंग चमचमीत बांगडो फ्राय तयार असतं. अशा चमचमीत मालवणी रेसिपी बघण्यासाठी माझं YouTube चॅनल खमंग मराठी सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असाल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.